चिमुकल्या वीराचा अद्भुत पराक्रम. 24 किलोमीटर समुद्र अंतर पोहून पार. वरण तालुक्यातील कारंजा येथून एका चिमुकल्याने पोहण्याचा पराक्रम पार केलाय. कारंजा सकाळी 4 वाजता एक अद्भुत विक्रम करून 11 वर्षीय अर्णव प्रकाश पाटीलने सर्वांना आश्चर्यचकित केलाय. उरण करंजा जेटी येथून उडी मारून अर्णवने तब्बल 24 किलोमीटरचे समुद्री अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. उसळणाऱ्या समुद्री लाटांमध्ये तब्बल 7 तास 10 मिनिट 23 सेकंद अखंड पोहत हा ऐतिहासिक विक्रम पूर्ण करण्यात अर्णवला यश आलंय. यावेळी त्याला या क्षेत्रात घडवणारे त्याचे मार्गदर्शक संतोष पाटील यावेळी उपस्थित होते. अर्णवच्या या विक्रमात त्याचे मार्गदर्शक संतोष पाटील यांची टीम जयेश अशोक पाटील, राज पाटील, साई पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच अर्णव याला लहानपणापासून सांभाळ करणारा आणि ही जलयात्रा त्याने करावी ही इच्छा त्याच्या मनात आवड करून देणारा त्याचे दादा कल्पेश कोडी यांनी संपूर्ण तयारीत मोलाचं सहकार्य केलं. अर्णव हा रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी असून हा इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. वार्षिक परीक्षा असताना अर्णव याने करंजा ते अटल सेतू 24 किलोमीटर अंतर हे पोहून यशस्वीरित्या पार केलं. केगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आशिष तांबोडी आणि दीपेश कोडी यांनी उपस्थित राहून अर्णव याचे मनापासून कौतुक केले. समुद्राच्या विशालतेशी 2 हात करत 11 वर्षाच्या या मुलांनी दाखवलेल्या जिद्दीला आणि परिश्रमांना सर्वत्र दाद मिळत आहे. हा विक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. तसेच सर्व उरणच्या नागरिकांकडून त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याने या क्षेत्रात पुढेही अजून मोठे असेच जागतिक विक्रम करावे असंही बोललं जात आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. नमस्कार, जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत अटल सेतू इथे. आपल्या आजूबाजूला अटल सेतू पाहू शकता सर्वजण. अर्णव प्रकाश पाटील यांनी आज 24 किलोमीटरचं सागरी अंतर करंजा पोर्ट टू अटल सेतू हा यशस्वीरित्या पार केलेला आहे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र औषध जलतरण संघटनेकडून निरीक्षक विनय शाह सर आलेले आहेत. तर त्याचं हे जे अंतर किती वेळात त्यांनी पार केलं ते ऑफिशियल टाइम डिक्लेअर करतो सर प्लीज. अर्णव प्रकाश पाटिल ने करंजा जेट्टी से अटल सेतु का 24 किलोमीटर का डिस्टेंस 7 आवर 10 मिनट्स 20 सेकंड्स में कंप्लीट किया है. मैं महाराष्ट्र स्टेट एमएसयू की कांग्रेचुलेट करता हूँ.